कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब. तळोजा एमआयडीसी परिसरातील विघ्नहर्ता या अगरबत्ती बनवणाऱ्या कंपनीमध्ये मध्यरात्री भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. कंपनीत मोठ्या प्रमाणावरती ज्वलनशील केमिकलचे ड्रम साठलेले असल्याने ही आग वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि काही क्षणामध्येच कंपनी आगीच्या विळख्यात सापडली. आगीची माहिती मिळताच तळोजा अग्निशामक दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक जवानांनी फॉगच्या सहाय्याने आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सुदैवाने आग लागल्याचे लक्षात येताच कंपनीतील कर्मचाऱ्यांनी समयसूचकता दाखवत वेळीच बाहेर धाव घेतली, ज्यामुळे या भीषण घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. सध्या आग पूर्णपणे विझवण्यात आली असली तरी या आगीत कंपनीचे कोट्यावधींचे आर्थिक नुकसान झालेले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाहीये. प्रशासन आणि पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. भीषण आग लागलेली आहे ती, म्हणजे ड्रम वगैरे होते त्याच्यात केमिकलचे, ते आम्हाला काय माहिती नाही जे कुठलं केमिकल होतं. सॉलिड होतं आम्हाला एवढं माहिती पडलं बाहेरून. आम्ही आल्यावर पूर्ण आग लागलेली, ते रस्त्यावर पण पसरलेली. ते आम्ही कंट्रोल करत करत नंतर मग आतमध्ये घुसलो. फोम मारलं गाडीने आणि तेवढी कंट्रोल करून घेतली. आम्ही 5:30 वाजेपर्यंत काम करत होतो. किती कंपन्यांना आग पसरली होती आणि एकच ही कंपनी आहे ती पूर्ण. कंपनीचं नाव काय होतं? ती विघ्नहर्ता. कोणती? विघ्नहर्ता. त्याच्यात काय बनवलं जायचं? त्याचं अगरबत्तीचं ते मटेरियल बनवतात त्याच्यात. इतर काय जीवितहानी जीवितहानी नाही कामगार कोण होते? नाही अजिबात. जेव्हा ते ब्लास्ट झाले तेव्हा सर्व बाहेर निघाले. म्हणजे रात्रपाळीला होते पण बाहेर पण. नाही, ते बाहेरच निघाले. आगीचं कारण काय समजू शकतो? नाही, कारण अजूनपर्यंत काय नाही समजलं.